कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शाहू महाराजांनी पहिल्यांदाच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीदरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदावरून टोला लगावला। पुण्याला मंत्रिपद मिळाल्याचा आनंदच आहे, मात्र मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा हीच अपेक्षा असा टोला सुळेंनी लगावला। त्याचा उपयोग केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या अशी टीका यावेळी कोल्हेंनी अजित पवारांना करत डिवचलाय। यासोबतच राष्ट्रवादीचे 40 आमदार पुन्हा माघारी फिरतील, मात्र त्यांना घेणार का असा प्रश्न कोल्हेंनी केला। नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारताच मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला। किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मोदींनी मंजूर केला। कालच मोदींनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि त्यानंतर मोदी कामाला लागले। पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत 9.3 कोटी शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला। अशोक चव्हाण एका राज्यसभेपेक्षा मोठे नेते भाजपमध्ये येऊन त्यांचं मोठं नुकसान झालंय असं विधान माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी केलं। तर वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे आणि याच नीतीचा अशोक चव्हाण अनुभव घेत आहेत असा चिमटा वडेट्टीवारांनी काढलाय। जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आले। मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व हालचाली तसं सूत्र यांच्याच कार्यातून हलणार आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार किशोर दराडे अद्यापही घरी पोहोचले नाही। 3 दिवस उलटले मात्र दराडे अद्याप घरी परतले नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली। याबाबत त्यांचे बंधू सुनील दराडेंनी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणात दराडेंचं अपहरण झालं तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयांचा समारोप सोहळा होतोय। यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात या वर्गाला 16 मेला सुरुवात झाली। देशभरातील 936 स्वयंसेवक या वर्गात सहभागी झाले। सोलापूरच्या बार्शीत मराठा समाज आक्रमक झाला। आरक्षणासाठी मराठा आंदोलक कुर्डुवाडीच्या रस्त्यावर उतरला। पोस्ट चौकात मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला। मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले। तर येत्या 2 ते 3 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी वडवणी गावात बंदची हाक देण्यात आली आहे। सकल ओबीसी समाजाच्या वतीनं हा बंद पाळण्यात येतोय। आक्षेपार्ह पोस्ट कमेंट केलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असं निवेदन यावेळी तहसीलदार सहाय्यक पोलीस निरीक्षकांना सकल ओबीसी समाजानं दिलं। नीट प्रवेश प्रक्रियेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेत संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। नीट परीक्षेच्या गैरप्रकाराबाबत पुण्यात एबीव्हीपी आक्रमक झाली आहे। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर एबीव्हीपीनं आंदोलन केले। निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची विद्यार्थ्यांची मागणी करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने आज रेड अलर्ट घोषित केलाय। काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळतोय तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। मात्र रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला। जिल्ह्यात मान्सूनचा जोर वाढला असून 2 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 32.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तालुक्यात पाऊस पडलाय। सोलापुरात पावसानं दाणादाण उडाली आहे। पावसामुळे गणेशपेठ मंगळवार बाजारात कमरेपर्यंत पाणी साचले। रस्त्यावर उभ्या गाड्याही पाण्याखाली गेल्या होत्या। सैफुल गुरुवारपेठ भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात तुफान पाऊस झालाय, त्यामुळे कोरडठाक पडलेले बंधारे आता ओसंडून वाहत आहेत। अनेक विहिरी, तलाव, शेततळे तुडुंब भरले, त्यामुळे बळीराजा आता चांगलाच सुखावला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची जोरदार पावसामुळे पाणी गळती सुरू झाली। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून मंदिराचं जतन संवर्धन करण्यात आलं, त्यानंतरही गळती लागल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव शहरासोबत ग्रामीण भागात पावसाचं जोरदार आगमन झालंय। मुसळधार पावसानं 1.5 तास संपूर्ण परिसराला झोडपून काढलाय। तर रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होती।
अमरावतीच्या मेळघाटात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे चिखलदऱ्यातही काहीसं धुकं पडलं। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। पुण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली। जून महिना संपायच्या आतच वार्षिक सरासरीच्या 41% पाऊस पुण्यात झालाय। पुण्यात आतापर्यंत 315 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। शनिवारी झालेल्या पावसानं एका दिवसातील पावसाचा विक्रम साधलाय। तब्बल 33 वर्षांनी एका दिवसात इतका पाऊस पडलाय। सोलापुरात सतत पडत असलेल्या पावसामुळे ओढा नाल्यांना पूर आलाय। पुणे नाका परिसरात ओव्हरफ्लो झालाय। नाल्याचं पाणी पुलावरून जात आहे। 5 धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे। रस्त्याच्या कडेला कोणतीही सुरक्षा कठडे नाहीयेत। महापालिकेकडून देखील कोणतीही उपाययोजना नाही, तर जीव धोक्यात घालून वाहतूक सुरू आहे। सांगलीच्या भोसेमध्ये रत्नागिरी नागपूर महामार्गाजवळ 400 वर्ष जुना वटवृक्ष पावसामुळे कोसळलाय। महामार्गाचं काम चालू असताना हा वटवृक्ष वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर महामार्गाची दिशा देखील बदलण्यात आली होती आणि आता पावसामुळे हा वटवृक्ष उन्मळून पडलाय। दौंड तालुक्यात नव्यानं सुरू असलेल्या भीमा नदीवरील पुलाचा खांब कोसळलाय। दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम चालू होतं, मात्र या निर्माणाधीन पुलाचा खांब कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 21 कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या या पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। छत्रपती संभाजीनगरात रेल्वे स्टेशनजवळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यामुळे रस्ता खचलाय। पाण्याचा वेग इतका जास्त होता की पाणी वेगानं वाहत आजूबाजूच्या 10 पेक्षा जास्त दुकानात गेले। ही संपूर्ण दुकानं पाण्याखाली आली होती, त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं दुकान मालकाचं मत आहे। मराठवाड्यात गेल्या 10 दिवसांमध्ये झालेल्या पावसानं मोठं नुकसान केलंय। पावसामुळे अपघात होऊन 10 लोकांचा मृत्यू झालाय, तर 9 जण जखमी झाले। 82 दुधाळ जनावरांचा मृत्यू झालाय, तर 109 घरांचं नुकसान झालंय। टेंभुर्णी गावामधील ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावरून घागर मोर्चा काढलाय। ग्रामपंचायतीच्या शून्य नियोजन कारभारामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सूरज देशमुख यांनी केला। पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। पावसानं लातूर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांचं मोठं नुकसान केले। कडाक्याच्या दुष्काळातही जगवलेल्या टोमॅटो पीक अचानक आलेल्या पावसानं जागेवरच सडून गेले। सध्या टोमॅटोला बाजारात भाव चांगला मिळतोय, त्यातच हे नुकसान झाल्यानं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। पारणे तालुक्यातील सुपाहंगा, कान्हूर पठार आणि भाळवणी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लागली। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून लवकरच पेरणीच्या कामाला वेग आला। वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडलाय। शेतकऱ्याची खरीप पेरणी पूर्व मशागतीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून शेतकरी आता बी बियाणं, रासायनिक खतं खरेदीची लगबग सुरू आहे, त्यामुळे कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे। धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे। तेरणा मध्यम प्रकल्प हा गावापासून अवघ्या 2 किमी अंतरावर असला तरी नागरिकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय। शेतीचं काम सोडून लोक पाण्यासाठी भटकंती करतायत। जे पाणी मिळतंय तेही अशुद्ध असल्यानं गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। नाशिक औष्णिक वीज केंद्रातील 2 पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं 80 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। वीज केंद्रातील महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रातील 2 पॉवर ट्रान्सफॉर्मर जळालेत। कालपासून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। पॉवर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून उद्या संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होईल अशी माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे। कोल्हापूर शहरात रस्त्याची कामं संथ गतीने सुरू आहेत। शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करूनही रस्ते कामाला विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते। या निधीतून सुरू असलेली रस्ती कामं जून अखेर पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण भर पावसात रस्त्याची कामं कशी होणार हा मोठा प्रश्न आहे। चिपळूण गुहागर मार्गावरील रामपूरमध्ये ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। निकृष्ट रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांनी ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यामुळे गुहागर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या।